वर्तमानपत्रामध्ये त्या पुरस्काराचे फोटो आणि ते त्यांच्यापेक्षाही अव्वल दर्जाचे गुटखा खाणं. फक्त 1-2 महिने त्यांनी लपून छपून खाल्लं की बाबा किमान वर्तमानपत्रामध्ये माझी बातमी आली, लोक चांगलं म्हणत आहेत, माहीत नाही मनाची वाटली असेल 2 महिन्याकरता, आणि मग त्यांनी जलाशय सोडून दिलं. स्वतःच गुटखा खाऊन तिकडं तिकडं काही बात नाही, कारण वर्ष संपलेलं आहे ना. तर सुरुवात आपल्यापासून सांगायचं तात्पर्य एवढंच की सुरुवात आपल्यापासून आपण करायला लागतो. आपल्याकडे हा जे काही आहे म्हणजे आपण हक्काने सांगू शकतो की या 99% महिला आपल्या गुटखा सेवन करत आहेत. इकडे मात्र शंका जे अनेक आपण प्रशिक्षणामध्ये पाहतो. आणि यवतमाळचा तर अनुभव एवढा वाईट, सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे प्रशिक्षण होतं आठवत नाही कुठलं प्रशिक्षण होतं, आणि एक शिक्षक आपले गुटखा खात मी त्यांना विचारलं काय चाललं, त्यांनी काय सांगावं मला. त्या महाशयाने मला पुन्हा गुटखा ऑफर काय सांग म्हणजे ती त्यांना काय बोलावं हे मला पण सुचलं नव्हतं. आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे बऱ्यापैकी ओरडलो. तुम्हाला सांगायचं राहून गेलं. मी गृह विभागातून इकडे आलो. म्हणजे थोडंसं आता मला पायाच थोडासा गृह विभागात गेल्यामुळे तुम्हाला माहिती मजबूत कशी होतं आणि एक खेडरपणा राहतो. आणि शब्दाची जी निवड आहे ती जाणीवपूर्वक तशीच आहे. प्लस एक सवय झाली आहे. त्यामुळे थोडंसं पोलीस आणि शिक्षक व्यवसाय या दोन्हीची दोघांची सरळ मिसळ तुम्हाला इथून 4 वर्ष तरी पाहायला मिळेल. तर 4 वर्ष तर माझी बदली कोणी करू शकणार नाही, तेवढे काय. तर आपण सोबत काम करणार आहोत 4 वर्ष. पुढे पुन्हा आता हा माझा गृह जिल्हा असल्यामुळे वारंवार रिटायरमेंटपर्यंत माझ्या बाहेर जो तिथे येणं प्रत्येक होणार. महत्त्वाचा मुद्दा माझा आजचा असा असणार आहे, निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये तुम्ही ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदी आम्ही पहिल्या बघितल्या. म्हणजे पॅटर्नची मी नोंदी पाहिली. अगदी अंतिम जो स्तर आहे त्या अंतिम स्तराची जे मनोरे एकदम उंच 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 सांगत तात्पर्य एवढं संख्या कशी आहे, सर्वात जास्त संख्या कुठे आहेत आपली, जी तुम्ही नोंदणी केली होती पॅट 1 पॅट 2 मध्ये अंतिम स्तरामध्ये 20 ऑगस्ट ते ऑक्टोबर 30 पर्यंत पर्यवेक्षी यंत्रणेने तुमच्या शाळेमध्ये येऊन सेम मुलं, परंतु सॅम्पल थोडा कमी होता, 100% पूर्ण केलं नाही. एक प्रोटोकॉल सॅम्पल घेतला ज्यावरून एक निश्चित आपल्याला आकडेवारी सांगता येईल, अंदाज येईल. तर तो घेतला. त्याचं चित्र एवढं वाईट दिसून आलेलं आहे मला की 80% कुठल्याही शाळेमध्ये म्हणजे आपल्या दारव्हा तालुक्यामध्ये कोणतीही शाळा अशी नाही की ज्या शाळेमध्ये इयत्ता दुसरीचं म्हणजे मूलभूत कौशल्य जे आहे ते इयत्ता 5वीच्या मुलाला येईल. 80% मुलांना येते अशी कुठली शाळा आपली नाही, एकही शाळा नाही. आणि जे टॉप आहे टॉपला किती असते म्हणजे एखाद्या तालुक्याची शेकडेवारी किती असू शकेल की इयत्ता 3री ते 5वीचे मुलं चांगल्या प्रकारे इयत्ता 2री तर असू शकते. एक्सेल असर मॉड्यूल आपण यूज केलेलं आहे, थोडंसं लार्ज केलं आपण. 29 त्याचे अध्ययनिष्पत्ती किंवा तुम्ही त्याला घटक म्हणू शकता. अध्ययनिष्पत्ती नाही, दुसरीची अध्ययनिष्पत्ती तुम्ही सांगू शकाल त्याला. गणितामध्ये 2 अंकी संख्येची बेरीज उदाहरण हा इयत्ता 5वीच्या मुलांसाठी आपण हायस्ट लेवल ठेवलेला आहे. तसे किती टक्के एखाद्या तालुक्याची हायस्ट लेवल किती असेल अंदाजे ॲव्हरेज शिकण्यावरी काही आकडा तर सांगा. काही बोलल्या मॅडम तुम्ही 70%. त्याच्या निम्मे पण नाही असेल. म्हणजे इयत्ता 5वीचे आपले असे विद्यार्थी आहेत फक्त 35% ज्यांना 2 अंकी संख्येची बेरीज वजाबाकी करता येते. हे कुणाची आहे, टॉपला असणाऱ्या तालुक्यांची. आणि काही तालुके असे आहेत की जिथे फक्त 1% स्टुडंट फक्त 1% मुलं बेरीज वजाबाकी करू शकतात. काही ते 2% काही 3%. आपल्याकडे फक्त 8-10% असेल. माझ्या मोबाईलमध्ये आहे पण आपल्याकडे व्यवस्था पुन्हा मला अडचणीचं होत आहे. जिल्ह्याचा पण केलं आहे मागे